परभणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय परभणीत या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आलेले आहे। त्यांचे भाऊ आहे, आई आहे आणि त्यांचे दोन्ही भाऊ आहेत आणि काही नातेवाईक आहेत। नेमकं काय त्यांची आता मागणी असणार आहे प्रशासनाकडे, शासनाकडे हे आपण जाणून घेऊ आणि घटनेसंदर्भात त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। सोमनाथ यांचे लहाने भाऊ प्रेमानंद आपल्यासोबत, प्रेमनाथ माझ्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल घटनेबद्दल? तुम्हाला काय सांगावंसं असं वाटतं? हे जे घटना झालेली आहे, माझा भाऊ सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा याला विनाकारण अटक करण्यात आलेला आहे की याच्यावरती आरोप केले, दगडफेक केल्यामुळे याला अटक करण्यात, हे सगळे खोटे जे आरोप लावलेले आहेत हे विनाकारण त्याला घेऊन अरेस्ट करून घेण्यात आलेलं आहे आणि एवढं जबर मारहाण करून जवळपास 4 ते 5 दिवस त्याला दररोज मारून त्याचा मृत्यू करण्यात आला, टॉर्चर करून। याला जबाबदार पोलीसच असेल, दुसरा तर कोण नसेल, पोलीस आणि शासन। आता मग इथून पुढे काय तुमची मागणी असणार आहे? कारण काल मागास आयोग जे आहे त्या आयोगानं तुमची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशी माहिती दिली पत्रकार परिषदेमध्ये की 3 जे अधिकारी आहे प्रायमा फेसी म्हणजे प्रथमदृष्ट्या दोषी आढळून येतात, त्यांना सक्तीच्या रजेवर ती पाठवा। मग मागास आयोगाच्या त्या निर्णयावर समाधानी आहात तुम्ही का काय पुढे तुमची भूमिका असणार? सक्तीची रजा तरी माझ्यासाठी काही योग्य वाटत नाही, कारण एखादा व्यक्ती जर खून केल्यावर त्याला जी शिक्षा भेटते ती शिक्षा त्यांना झाली पाहिजे 302 अंतर्गत। एखादा व्यक्तीचं खून केल्यानंतर जी सजा माणसांना भेटते ना ती सजा त्यांना भेटली पाहिजे। हे त्यांना कोण सांगितलं? कायद्यात लिहिलेलं आहे का कुणालाही उचलण्याचं, मारून टाकायचं? काहीतरी प्रोसिजर असेल ना त्याला, काहीतरी मास्टर कोणाची तरी परमिशन घेत असतील, कोणाला तरी विचारत असतील की बाबा आम्ही हा तर आरोपी नाही, मग याला आरोपी समजून कसं काय मारण्यात आलं? एवढे जबरदस्त मारहाण सांगितलं आहे कायद्यात, तुम्ही एखाद्या माणसाला एवढं जबरदस्त मारहाण करा आणि त्याला मारून टाका। वरचे अधिकारी सांगितल्याशिवाय तर खालचे अधिकारी हे करणार नाहीत ना। लॉचा विद्यार्थी आहे असं बोलतात। नेमकं कुठल्या वर्षी त्यांचं शिक्षण सुरू होतं आणि आंदोलनाच्या दिवसाची ते म्हणजे ते कसं संपर्कात आलं आंदोलकांच्या? आता जवळपास 3 वर्ष होतील त्याला शिक्षणाला। त्याची एक्झाम चालू आहे आता सध्या, फायनल इयर होते, 3rd इयर। तो आता जवळपास वयाचे 35 वर्ष झालं तरी तो शिक्षण घेत होता आणि इकडं आता एक्झाम असल्यामुळं तो कंटिन्यू ये जा करायचा, काम करायचा, कॉलेज करायचा, काम करायचा, कॉलेज करायचा। आता एक्झाम असल्यामुळं पण तो आला होता एक्झामला, करंट त्याची एक्झाम चालू आहे आता सध्या। आणि त्याला मला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, म्हणजे त्याला अरेस्ट का करण्यात आलं, पोलिसांना मला कधी आम्हाला आता माझा भाऊ शिकलेला होता, जर त्याचा मोबाईल जरी स्विच ऑफ असेल किंवा लॉक असेल किंवा कुठं समजा हरवलाच तर माझा भाऊ शिकलेला होता, त्याला सगळ्यांचे नंबर पाठवते। पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून नंबर घ्यायला पाहिजे होतं, आमच्याशी कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होतं की बाबा तुमचा भाऊ किंवा मुलगा असा अरेस्ट करण्यात आला आहे, तुम्ही एकदा भेट देऊन जा। त्यांनी कसल्याही प्रकारची कोणाशी कॉन्टॅक्ट न करता ज्या दिवशी भावाचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्यांनी डायरेक्ट फोन करून सांगितलं आहे। कोणाचा नेमका फोन आला होता? पोलीस स्टेशनमधून फोन आला होता। कुठल्या पोलीस स्टेशनमधून? मोंढा पोलीस स्टेशन। कोण होते ते फोन करणार? नाव वगैरे मला काय माहीत नाही। पहिल्यांदा आईला फोन करण्यात आला होता, मी कामाला गेलो होतो आणि त्यांना आईला सांगितलं की मला त्या घटना काहीच माहीत नव्हती आणि मला सांगितले अरे तू घरी असं ये, असं आपल्याला परभणीला निघायचं आहे। आता मी घरी आलो, मला हे कोणीच सांगत नव्हते काय घटना झाली आणि मी विचारलं भावांना बाबा ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर मला द्या, मी बोलतो साहेबाला। मग मी कॉल केला, ते बोलले की तुम्ही लवकरात लवकर ताबडतोब निघा आणि सिव्हिल हॉस्पिटलला येऊन तुमच्या भावाची बॉडी घेऊन जा। म्हणजे कशानं मृत्यू झाला म्हणले होते? हार्ट अटॅकमुळं। त्यांना 2-3 वेळेस विचारलं मी काय झाले, काय बरं वाईट झाले का, ते काय सांगतच नव्हते। मग कारण असं सांगितलं होतं की तुमचा भाऊ हार्ट अटॅकमुळे मेला आहे। पण मला काय म्हणायचं आहे, त्याला आतापर्यंत कसल्याही प्रकारचे सिम्पटम नव्हते हार्ट अटॅक येण्याबाबतीत, कसलाही त्रास नव्हता त्याला। हार्ट अटॅक आला कसा? एवढं कधीही तो चापट न खाल्लेला मुलगा होता, कधी कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, कुणाच्या गुन्ह्यामध्ये नाही, कधी कसली गुन्हेगारी केली नाही, पार्श्वभूमी तर सगळी गुन्हेगारी केलेलीच नाही। आम्हाला कोर्टाची देखील पायरी माहीत नाही, पोलीस स्टेशन का असतं हे देखील माहीत नाही। शेवटचं कधी बोलणं तुमचं सोमनाथसोबत झालं होतं आणि नेमकं काय बोलले त्यावेळी? ते हे आमचं जनरली काय असतं घरी तेच बोलले आम्ही। किती दिवस आधी बोलले होते? 9 तारखेपर्यंत आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे, त्यानंतर तर काय बोलणंच नाही। डायरेक्ट कवरेज क्षेत्राच्या बाहेर मोबाईल सांगायचं डायरेक्ट त्यांचं।
आता हे नुकसान जे झालं हे तर काय भरून निघणारं नाही. मग मला काय आता म्हणायचं इथून पुढे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, या ज्या घटनेमध्ये जे जे आरोपी अधिकारी होते, जे अरेस्ट केल्यापासून ते भावाचा मृत्यू होण्यापर्यंत त्यांना सजा भेटली पाहिजे. कायद्याने जे काही सजा देता आली पाहिजे ते घरी पाठवणं काही मला योग्य वाटत नाही. एखाद्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवणं तुम्हाला योग्य वाटत नाही? काहीच फायदा नाही. ते सक्तीच्या रजेवर काहीच फायदा नाही. ते नंतरही काय करू शकतात सक्तीच्या रजेवर पाठवून. आंबेडकर अनुयायांकडून खरं तर सातत्यानं सोमनाथ यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे. आता तुम्ही या आंदोलनस्थळी आले, नेमकं तुमची मागणी सरकारकडे काय असणार आहे किंवा शासनाच्या कोणा प्रतिनिधीसोबत तुमचं बोलणं झालं आहे का? आता आमची मागणी सांगतो मी. आता वर्ष संपत येतो आहे, जवळपास आता 10 दिवस आहेत. मला जेवढं लवकरात लवकर होईल जे काही आरोपी असतील त्यांना सजा दिली पाहिजे. लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे. आता आमच्या घरचा कर्ता पुरुष आधारस्तंभ म्हणला तरी काय हरकत नाही त्याला. तोच आमच्यातून गेला तर सरकारने विचार केला पाहिजे याचा. माझ्या जाग्यात मी एक गरीब घरचा मुलगा आहे. आम्ही कष्ट करून माझी आई आहे ना, त्याला शिक्षण शिकवली. माझं BSc झालं, याचं MSc BEd झालं, लहान भावाचं. बहिणीचं 12वी झालं, त्याचं MA BEd लॉ. परत त्याचं मोठ्या सोमनाथचे PhDला नंबर लागला होता. आता तो LLB झाल्यानंतर परत PhD करणार होता. म्हणजे मी गरीब कुटुंबातून आम्हाला आईवडिलांनी शिकवले. या माझ्या जागेत सरकार विचार केला पाहिजे. माझ्या जागेत म्हणजे असं मी त्या जागेत असतो तर मी काय केलं असतं. नेमकं आता काय नेमकी मागणी असणार आहे तुमची सरकारकडे? सरकारकडे मागणी न्याय भेटला पाहिजे, आर्थिक मदत झाली पाहिजे. मी काय लय मोठ्या घरचा नाही. माझं घर एक विजिट देऊन बघा माझ्या घरी गावी. आणि सरकारने पण येऊन विजिट दिलं पाहिजे घरी. माझं घर बघितलं पाहिजे, गावचं घर कसं आहे. कोणी प्रतिनिधी आला होता सरकारचं बोलायला किंवा संपर्क केला आहे का? आपले पवार साहेब आले होते, रोहित पवार साहेब. विचारपूस वगैरे केली, काय झालं काय नाही झालं, विषय दुसरं काय. आई आहेत सोमनाथच्या आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. मग कधी शेवटचं बोलणं झालं तुमचं मुलासोबत आणि कसं वाटते कुणाच या मोठ्या दुर्घटना तुमच्यासोबत घडली? 10 तारखेपासून माझं मुलाचं फोनच बंद पडलं आणि माझा मुलगा रोज फोन करायचा, सकाळ संध्याकाळी फोन करायचा, आई जेवले का, तू बरी आहे का, खाल्ली का. चांगले बाबा म्हणून 10 तारखेपर्यंत मी बोलले. परत मी बोलायचे मुलाला, कसं आहेस बाळा, कुठं आहेस, हाय म्हणायचं. माझ्या रूमवर माझा अभ्यास चालू आहे मम्मी, माझा अभ्यास संपल्यावर तुला फोन करीन म्हणायचा. 10 तारखेपर्यंत फोन केला. 10 तारखेच्या नंतर फोनचा बंद पडला, मोबाईल बंद पडला. इकडचं फोन तिकडं नाही, तिकडचं फोन इकडं नाही. मला बेचैन झाला. लेकराचा फोन कसं आहे ना कसं बंद पडलं. म्हणून मी 4 दिवस असं ह्याच्यात होते चिंत्यामध्ये. लेकरांसाठी कुणा पण आईचं चिंता राहते ना, फोन येणं झाल्यावर. तसं मला बेचैन झाला. नंतरून आता काय करावं म्हणलं, आपलं कुणी आता तिकडं कसं जावं, ही पोरं कामावर आहेत, आपली तर गरिबी परिस्थिती आहे. नंतरून रविवारी सकाळी फोन आला आणि तुमच्या म्हणले मला, तुमचं नाव काय, विजयाबाई सूर्यवंशी आहे, तुमचा सोमनाथ मुलगा आला, हार्ट अटॅक आला आहे आणि मोंडा पोलीस स्टेशनमध्ये या आणि घेऊन जावं म्हणले. मी म्हणले साहेबाला बोलले, साहेब तुम्ही 5 दिवस झाला आणून माझ्या लेकराला त्या हे केलं आहे म्हणलं, पकडला आहे, आणला आहे, मारहाण केला आहे, एवढं गंभीर मारहाण केला आहे, माझ्या मुलाचा खून केला आहे, माझ्या मुलाला मारून टाकला आहे म्हणलं. आणि आता माझी कसं तुम्हाला नंबर भेटला, तुमची कर्तव्य होती का नाही पहिलं? माझ्या मुलाला ज्या टायमाला तुम्ही घेऊन आलो त्या टायमाला तुम्ही सांगायचं होतं मला, मी आई होते, कळवायचं होतं. तुम्ही का नाही कळवला मला, कशासाठी नाही कळवला? ज्या टायमाला मला मुलाची मृत्यू झाली आणि म्हणतात तुम्ही येऊन बॉडी घेऊन जावा, पोलीस स्टेशनवरून पोलीस बोलतात मला. ह्याच्यामुळं ना जे माणसं होते ना, पोलीस असो, अधिकारी असो, वरचा असो ना खालचा असो, माझ्या मुलाला ज्या माणसाने त्रास दिलाय, कुणाचा हात असेल, कुणाचा आदेश असेल, ह्याला मारहाण करा, ह्याला मर्डर करा, ह्याचं जीव घ्या म्हणून सांगितलं असेल कोणी, त्याला पण सजा पाहिजे. जे सांगितलं त्याला पण सजा पाहिजे, मारणाऱ्याला सजा पाहिजे, आणणाऱ्याला सजा पाहिजे. म्हणून माझं एक सरकारला मागणी आहे, जेवढ्या ड्युटीवर होते का नाही पोलीस प्रशासन सगळे, त्यांना सगळ्याला पकड करावं, निहून जलमठेप द्यावं
म्हणून ही माझी मागणी आहे. आणि ह्याच्या पुढे कुण्या गोर गरिबावर, करून खाण्यावर, आया बहिणीवर, भावाबंधावर, बहिणीवर कुणावर अत्याचारी होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून माझी मागणी आहे. आणि माझ्या घरचा ते करता मुलगा होता, सगळ्यापेक्षा मोठा होता, म्हणून माझं मागणी आहे की लवकरात लवकर सजा भेटावं, सजा द्यावं त्यांना, माझी मागणी आहे. तुम्ही रोहित पवारांना बोलता बोलता असं म्हटले होते की पोलिसांकडून तुम्हाला आमिष दाखवण्यात आलं. नेमकं कोण अधिकारी होते आणि काय आमिष दाखवू लागलं तुम्हाला? घोरबांड नावाचे पोलीस होते आणि माझ्या गावचे सरपंच ज्यावेळेस त्यांना साहेबांना प्रश्न विचारत होते, आय जी साहेबांना, त्यावेळेस ते मला हळू डवचत होते साईडने, अरे तू ह्या माणसाचं काय ऐकू नको, हे काय पण बोलते आणि तू बॉडी गावी घेऊन जा, वाटलं तर आम्ही तुला मदत करू ग्राउंडला दोन्ही भावांना नोकरीसाठी, असं आम्हीच दाखवत होता. तो कोण होतं ते? घोरबांड अधिकारी. मग काय म्हणले तुम्ही त्यांना? मी काहीच बोललो नाही, काहीच रिस्पॉन्स दिला नाही त्यांना. आम्हाला जे करायचं आम्ही केलं. आणि मी ते कुणाचं स्वतः मी आई होते, मी निर्णय घेतलं, मला कुणाचं ऐकायचं नाही, मला डायरेक्ट जायचं आहे म्हणलं आणि ह्या सगळ्यांना पकडायचं, ह्यांना सगळ्याला सजा द्यायचं, मी निर्णय घेतला. हां, आणि सजा द्यायचं. ज्या वेळेस माझ्या भाऊची डेड बॉडी आम्ही घेऊन येतो परभणी येते, त्यावेळेस पोलिसांचा बराच ताफा आला आणि तिथे अडवण्यात आलं बॉडी, आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला पण पळवण्यात आलं. त्याला का पळवण्यात आलं आणि त्याची बॉडी का अडवण्यात आली याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कुठं नेमकं अडवण्यात आलं होतं? औरंगाबादच्या अलीकडे आल्यावर आंबाडच काहीतरी गाव आहे असं. हां तिथं आल्यानंतर अडवण्यात आलं. काय नेमकं अडवणारे जे अधिकारी होते त्यांचं काय म्हणणं होतं? आता बरेच तिथे पोलीस होते, त्यानंतर बरं 1-1.5-2 तासांनी IPS अधिकारी आले आणि ते बोलले की आईला बोलले की तिथं परभणीला लोकांची भरपूर गर्दी झालेली आहे, तिथं जर काही राडा झाला तर त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का? कोण घेणार त्याची जिम्मेदारी? माझी आई बोलली की माझा मुलगा अरेस्ट झाला, त्याची खून करण्यात आला, तोपर्यंत त्याची जिम्मेदारी कोणीच नाही घेतली. आता तुम्ही कसं काय बोलता म्हणले ते तिथलं काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आमचा ठाम मत होते की माझ्या भावाचं मृत्यू ज्या ठिकाणी झालेला आम्हाला तिथंच त्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. आता पोलिसांवर कठोर कारवाई करावं आणि शासकीय मदत भेटावं अशी तुमची मागणी आहे? कठोर कारवाई तर झालीच पाहिजे त्यांना आणि होणारच. गरीब विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन एका गरीब विद्यार्थ्याला मारतो ना, जो LLBचं शिक्षण घेतो, कायद्याचं शिक्षण घेतोय, गरिबीतून शिकतोय, अशा निरापराध मुलांना मारले ना त्यांनी, मग त्याची शिक्षा त्यांना भेटलीच पाहिजे. त्यांना घरी पाठवून काय फायदा नाही. त्यांना एकदा घरी जाऊन आपल्या स्वतःच्या मुलाला मारून बघितलं पाहिजे. तसं काय वेदना होतात. नुसतं पायाला ठेच लागलं तरी 1-2 महिने त्रास होतो आहे. एवढ्या वेदना दिल्या गेल्या तर विचार पण करू शकणार नाही एखादा माणूस. एवढा त्रास माझ्या भावाला दिले होते त्या लोकांनी. काय मित्र तुला काय म्हणायचं? मला काय म्हणायचं आहे, एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असतो शहरी भागात, तर मला म्हणायचं आहे की कुठल्याही गरीब विद्यार्थ्यावर अन्याय होता कामा नये. प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर म्हणजे न्याय झाला पाहिजे. आणि जे गरीब लोक आहे ना की त्यांना पकडायचं, पोलीस स्टेशनमध्ये टाकायचं, त्यांना बेदम मारहाण करायचं व त्यांचा जीव घ्यायचं, हे असं पुढे चालून कधीही घडू नये असं मला एवढंच सांगायचं आहे. आणि कुणावरती म्हणजे गरिबावरती अन्याय होऊ नये हेच आम्हाला सांगायचं, आणि लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हेच आम्हाला सांगायचं. सोमनाथचे कुटुंबीय होते. सरकार दरबारी त्यांनी व्यथा मांडली आहे. शासनाकडं त्यांनी न्याय मागितला आहे. करता धरता मुलगा होता, गरिबीतून त्यांनी त्याला शिक्षण दिलं होतं, मात्र कुठंतरी त्याचा मृत्यू झाला आहे. आता तपासातून काय पुढं निष्पन्न होणार, मात्र तुर्तास तरी एक सोमनाथचे कुटुंबीय हे सरकार दरबारी कठोर कारवाईची मागणी करतायत. कॅमेरा पर्सन अप्पासाहेब मोहरकरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.